तर मी आज आहे या ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटचं जवळपास 13.5 एकर क्षेत्र असून शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये सोयाबीन जे आहे हे हळदीपेक्षा जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि ही चूक नसून चूक या ठिकाणी अशी झालेली आहे की या हळदीमध्ये 753 ही व्हरायटी पेरण्यात आलेली आहे आणि 13 एकर क्षेत्रामध्ये ही व्हरायटी पेरण्यात आलेली आहे. तर याच्यामुळं होतं काय, मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की हळदीमध्ये जर आंतरपीक घेऊच नाही, पण जर घेतल्या गेलं तर त्यामध्ये 95-60 सोयाबीन जे 80 ते 85 दिवसामध्ये येतं तेच घ्यावं. आता हे जे 753 व्हरायटी आहे हिचा ऑलरेडी 105 दिवसाचा कालावधी आहे आणि तुम्ही आतापासून हिची वाढ पाहू शकता. दोन पिकाची स्पर्धा या ठिकाणी जास्त होते. सोयाबीन जास्त वाढल्यामुळं काय होतं, हळदीला त्या ठिकाणी वाढायला थोडा वाव कमी मिळतो. थोडा म्हणल्यापेक्षा 50% वाढीमध्ये या ठिकाणी फरक आपल्याला जाणवतो. तुम्ही हळदीमध्ये आंतरपीक घेऊच नका, परंतु घ्यायचं असल्यास 95-60 तुम्ही घेऊ शकता, तेही खाली एकदम तासामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण शेतामध्ये सोयाबीन एकदम बहरलेलं आहे आणि हळद थोडी लहान आहे. तर याचा उत्पन्नावर 100% फरक पडणार म्हणजे पडणार. तर अशामुळे तुम्ही या प्रकारच्या चुका करू नका आणि आपल्या उत्पन्नात घट करू नका.